नमस्कार शिक्षक मित्रांनो, टी अनुषंगाने विश्लेषण भाग 1 भाग 2 मध्ये आपण पाहिलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला आणि तो निर्णय भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदात नमूद केलेल्या अधिकाराचा वापर करून दिला। भाग 3 मध्ये आपण RTE ॲक्ट 2009 मध्ये काय नमूद केलेलं आहे आणि त्या नमूद केलेल्या निर्देशानुसार केंद्र शासनाने कोणत्या प्राधिकरणास प्राधिकृत केलेलं आहे आणि भाग 4 मध्ये केंद्र शासनाने ज्या प्राधिकरणाला प्राधिकृत केलेलं आहे त्या प्राधिकरणाने आपल्या अधिसूचनेत म्हणजेच भारत का राजपत्रमध्ये काय नमूद केलेलं आहे। मग ही अधिसूचना दोनदा पारित करण्यात आली, 23 ऑगस्ट 2010 आणि 29 जुलै 2011। या अधिसूचनेत त्यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हतेविषयी काय नमूद केलं आहे हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत RTE ॲक्ट 2009 केंद्र शासनाने जे कायदा पारित केलेला आहे त्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कारवाई सुरू झाली आणि सुरुवातीला या RTE ॲक्टनुसार महाराष्ट्रामध्ये कोणते नियम आणि किती नियम बनवले आणि ह्या जे नियमाला अनुसरून महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कार्यवाही सुरू झाली। तर आपल्याला नियम माहीत आहेत, एकूण 25 नियम RTE ॲक्टनुसार महाराष्ट्राने बनवले आणि त्या नियमानुसार महाराष्ट्रामध्ये RTE ॲक्टची अंमलबजावणी सुरू झाली। तर महाराष्ट्र शासनाने या नियमाचा अवलंब करून शासन निर्णय पारित केले। तर प्रथम त्यांनी जो शासन निर्णय पारित केलेला आहे शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा याबाबत आपण तो शासन निर्णय कोणत्या दिवशी त्यांनी पारित केला आणि त्या शासन निर्णयात काय नमूद आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाने कशाचा आधार घेऊन हे शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। RTE ॲक्ट 2009 केंद्र शासनाने पारित केलेला जो कायदा आहे, तदनंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी जी अधिसूचना पारित केलेली आहे 2011 या इसवी सनात आणि तदनंतर 11 फेब्रुवारी 2011 रोजी एक इंग्रजी पत्र, या पत्रासोबत काही मार्गदर्शक सूचना होत्या, त्या सूचनाचा अवलंब करून आणि महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 याचा आधार घेऊन तो शासन निर्णय पारित केला 13 फेब्रुवारी 2013 रोजी। तर या शासन निर्णयामध्ये प्रस्तावना दिलेली आहे की हे जी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आहे त्या अधिनियमानुसार जे नियम बनवले आहेत त्याला अनुसंगून इथे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी या शासन निर्णयात नमूद केलेला आहे, तो मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो। तर या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.1 इयत्ता 1 ते 5वी करिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता मध्ये लिहिलेला आहे, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता। यामध्ये मग मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे NCTE यांच्या अधिसूचनेमध्ये जशी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि TET परीक्षा उत्तीर्ण असणे, अशाच प्रकारे त्याच अधिसूचनेचा आधार घेऊन ह्यांनी सुद्धा तशाच प्रकारे ही शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता किंवा ही शैक्षणिक अर्हता किंवा व्यावसायिक अर्हता अशा प्रकारे देत आणि TET परीक्षा उत्तीर्ण असणे अशा प्रकारेच भाग 1.1 मध्ये या शासन निर्णयात नमूद केलेलं आहे। तर यांनी
ब मध्ये मध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि ब मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे शिक्षक पात्रता परीक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा कंसात आहे TET. मग याबद्दल काय लिहिलेलं आहे त्यांनी? राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद कंसात दिलेलं आहे NCTE यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण. म्हणजेच कोणती? शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसोबत आवश्यक असणार आहे असं लिहिलेलं आहे. मग याच मुद्द्यामध्ये ही जे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि TET ही कोणासाठी लागू आहे? मग भाग 1.1 मधील तर त्यांनी लिहिलेलं आहे इथून पुढे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009च्या तरतुदी लक्षात घेता राज्यामध्ये इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी म्हणजे 1ली ते 8वी करिता खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे. म्हणजे 13 फेब्रुवारी 2013 नंतर जे शिक्षक नियुक्त होणार आहेत त्यांना ही शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता आणि TET परीक्षा उत्तीर्ण असणे ही त्यांनी इथे महत्त्वाची बाब नमूद केलेली आहे. मग असं करत करत त्यांनी अनेक मुद्दे या शासन निर्णयात नमूद केलेले आहेत. दुसरा मुद्दा आहे प्रशिक्षणाचा. तिसरा मुद्दा आहे पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट. चौथा मुद्दा आहे ही जी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे NCTE यांनी दिलेल्या निर्देशानुसार यापुढील काळातही सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनासाठी अनिवार्य असेल शिक्षक नियुक्तीसाठी. पाचव्या मुद्द्यात दिलेला आहे ज्या प्रकारे केंद्र शासनाने NCTEला प्राधिकृत केलेलं आहे तसंच या 2011च्या नियमानुसार महाराष्ट्रामध्ये प्राधिकृत केलेले जे काही प्राधिकरण आहेत ते म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT पुणे यांना प्राधिकृत केलेलं आहे. आणि यांनी यापुढील काळात जी काही शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता आवश्यक असेल त्यामध्ये भर घालता येईल. त्यांना अधिकची भर घालण्याचा जर विचार आला तर अधिकची भर घालण्याचा विचार करून त्यामध्ये ती बाब नमूद करण्यात येईल. 6वा मुद्दा आहे यापुढे नवीन नियुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी वरीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा 6वा मुद्दा महत्त्वाचा आहे नवनियुक्त शिक्षकांसाठी. मग आता 7वा मुद्दा जो आहे तो ऐका लक्षपूर्वक, तो फार महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा पुढील एका शासन शुद्धीपत्रकानुसार वगळण्यात आलेला आहे. मग 7व्या मुद्द्यात काय आहे हे आपण ऐकावे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना सुद्धा कंसात आहे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत अधिनियम 2009 मधील तरतुदीप्रमाणे दिनांक 31/3/2015 पर्यंत वरील प्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त करणे व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. ही 6वी आणि 7वी बाब आणि 1.1 मधील अ आणि ब हे शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता आणि TET परीक्षा या बाबीसाठी महत्त्वपूर्ण आहे. 13 फेब्रुवारी 2013चा ह्या शासन निर्णयातील मी काही महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला वाचून दाखवल्या. आपण हा शासन निर्णय महाराष्ट्राच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊ शकता, वाचू शकता आणि आपण त्यामधील ज्या बाबी आहेत त्यावर विचार करून आपल्या ज्या काही TET विषयाच्या मनामध्ये चाललेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर तुम्ही स्वतःच निराकरण करू शकता. तर आता आपण पाहूया 20 ऑगस्ट 2013 या शासन निर्णयाच्या जे आत्ता मी 13 फेब्रुवारी 2013 मधील काही मुद्दे वाचून दाखवलेले आहेत
त्या 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शुद्धीपत्रक 20 ऑगस्ट 2013ला पारित झालेलं आहे. आता ह्या पारित झालेल्या शुद्धीपत्रकात काय नमूद केलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. ह्या शुद्धीपत्रकातील मुद्दा जो आहे तो मुद्दा 2013च्या शासन निर्णयातील म्हणजे 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयातील मुद्दा वगळण्यात आल्यावर 13 फेब्रुवारी 2013च्या पूर्वी जे काही शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना TETची आवश्यकता असणार नाही. तर हा कोणता मुद्दा वगळलेला आहे शुद्धीपत्रकानुसार तो मुद्दा मी या शुद्धीपत्रकातील वाचून दाखवणार आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील परिच्छेद क्रमांक 7 मध्ये लक्ष देऊन ऐका. दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील परिच्छेद क्रमांक 7 मध्ये आता काय नमूद केलेलं आहे ते त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना सुद्धा कंसात आहे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत अधिनियम 2009 मधील तरतुदीप्रमाणे दिनांक 31/3/2015 पर्यंत वरीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त करणे हा मजकूर वगळण्यात येत आहे. आता मला सांगा 2013ला म्हणजे 13 फेब्रुवारी 2013ला जे नवनियुक्त शिक्षक होणार आहेत नियुक्त त्यांच्यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना सुद्धा TET लागू केली होती, पण त्या 7व्या मुद्द्याला या शुद्धीपत्रकान्वये वगळून टाकलेलं आहे. म्हणजेच 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TETची आवश्यकता नाही असा यातून आपल्याला बोध घेता येतो. धन्यवाद. या पुढील भागामध्ये पुढील काही जे काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयातील महत्त्वपूर्ण बाबी आपण पाहूया. धन्यवाद.